नमस्कार मित्रांनो, लेसन 1 मध्ये तुमचं स्वागत आहे। तर या लेसन मध्ये आपण सर्वनाम बघणार आहोत। सर्वनाम म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये प्रोनाउन्स असं म्हणतात। सर्वनाम म्हणजे नामाबद्दल वापरला जाणारा शब्द, एखाद्या नावाबद्दल वापरला जाणारा शब्द। म्हणजे एखादा मुलगा असेल, अजय नावाचा मुलगा असेल तर त्याच्यासाठी आपण सर्वनाम वापरणार तो अजय। किंवा एखादी मुलगी असेल काजोल तर तिला, आता बोलताना पण मी तिला बोललो, त्या नावाचा उल्लेख करण्यासाठी आपण एक शब्द वापरतो, त्याला आपण सर्वनाम असं म्हणतो। म्हणजे काजोलसाठी आपण वापरणार ती काजोल। ओके, तेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये की सर्वनाम कोणकोणती आहेत आणि त्या सर्वनामासाठी आपण कोणकोणती सहाय्यकारी क्रियापदे वापरतो ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर पहिलं सर्वनाम आहे आय म्हणजे मी। तर आय सोबत वर्तमान काळात एम या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो, जसं की आय एम हॅपी, मी खुश आहे। आणि भूतकाळात वॉजचा वापर केला जातो, आय वॉज हॅपी, मी खुश होतो। तर यामध्ये आपण जी एम आणि वॉज हे शब्द वापरले यांना सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतात। आता त्यानंतर आहे दुसरं प्रोनाउन आहे वी म्हणजे आम्ही। तर वी साठी वर्तमान काळामध्ये आरचा वापर केला जातो आणि भूतकाळात वेअरचा वापर केला जातो। म्हणजे वी आर हॅपी, आम्ही खुश आहोत, आणि वी वेअर हॅपी, आम्ही खुश होतो। तर हे जे आय आणि वी आहे, आय म्हणजे मी आणि वी म्हणजे आम्ही, ही आपण स्वतःसाठी वापरतो, त्यामुळे यांना फर्स्ट पर्सन प्रोनाउन्स असं म्हणतात। यामध्ये आय हे फर्स्ट पर्सन सिंग्युलर आहे म्हणजे एकवचनी आहे, आणि वी हे फर्स्ट पर्सन प्लुरल म्हणजे अनेकवचनी। तर वी हे फर्स्ट पर्सन प्लुरल आहे। आता आपण आपल्या समोरच्या व्यक्तीला मराठीमध्ये तू म्हणतो, एकटा असेल तर, आणि अनेक म्हणजे एकापेक्षा जास्त असतील तर आपण तुम्ही म्हणतो। पण इंग्रजीमध्ये या दोन्हींसाठी यूचाच वापर केला जातो। आणि आपल्यासमोर जर एखादी आदरणीय व्यक्ती असेल तर आपण यूचाच वापर करतो। यू साठी वर्तमान काळामध्ये आरचा वापर केला जातो आणि भूतकाळात वॉजचा वापर करतात। जसं की यू आर हॅपी, तू खुश आहेस, आणि यू वॉज हॅपी, तू खुश होतास। आणि अनेक वचनामध्ये म्हणजे यूचा अर्थ जेव्हा तुम्ही असतो तेव्हा वर्तमान काळात यू आर हॅपी, तुम्ही खुश आहात, आणि भूतकाळात यू वेअर हॅपी, तुम्ही खुश होता। तर यू हे सेकंड पर्सन प्रोनाउन आहे, म्हणजे जे आपण आपल्या समोरील व्यक्तीसाठी वापरतो, ज्याच्याशी आपण संवाद साधत असतो। सेकंड पर्सन सिंग्युलर आणि सेकंड पर्सन प्लुरल दोन्ही यू। त्यानंतर बघूया ही, शी आणि इट। ही म्हणजे तो, मुलासाठी किंवा पुरुषांसाठी हिचा वापर करतात। आदरणीय व्यक्ती असेल तरी सुद्धा हिचाच वापर करतात। तर ही साठी वर्तमान काळात इज वापरतात आणि भूतकाळात वॉज वापरतात। जसं की ही इज हॅपी, तो खुश आहे, भूतकाळात ही वॉज हॅपी, तो खुश होता। आणि सेम शी आणि इट साठी, यामध्ये शी म्हणजे ती आणि इट म्हणजे ते। शी इज हॅपी, ती खुश आहे, आणि शी वॉज हॅपी, ती खुश होती। आणि इट म्हणजे ते। इटचा वापर हा एखाद्या वस्तूसाठी केला जातो, प्राण्यांसाठी सुद्धा इटचा वापर केला जाऊ शकतो। एखादं मांजर आहे आणि आपण त्याच्याबद्दल बोलतोय तर इट इज हॅपी, ते खुश आहे, आणि इट वॉज हॅपी, ते खुश होते। तर ही शी आणि इट ही सर्वनामे आहेत, ही जी प्रोनाउन्स आहेत ही थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन्स आहेत। आणि त्यानंतर आहे दे म्हणजे ते, अनेक व्यक्तींसाठी किंवा अनेक प्राण्यांसाठी सुद्धा वापरू शकतो, म्हणजे ते प्लुरल आहे, अनेक वचनी आहे। वर्तमान काळामध्ये त्याच्यासाठी आर वापरतात आणि भूतकाळामध्ये त्याच्यासाठी वेअर वापरतात। म्हणजे दे आर हॅपी, ते खुश आहेत, आणि दे वेअर हॅपी, ते खुश होते। तर ही सर्रास वापरली जाणारी सर्वनामे आहेत। अजून काही आहे जी मी पुढे सांगणार आहे। एक आहे ते म्हणजे धिस म्हणजे हे, एखादी वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी जी आपल्या जवळ आहे। जसं की धिस इज बुक, हे पुस्तक आहे। आणि धिस इज राज म्हणजे व्यक्तीसाठी सुद्धा आपण हे वापरू शकतो, धिस इज राज किंवा धिस इज माय फ्रेंड। आणि याचं अनेक वचन असतं दीज, म्हणजे त्याच वस्तू किंवा त्या व्यक्ती अनेक असतील तर दीज आर बुक्स, ही पुस्तके आहेत, आणि दीज आर माय फ्रेंड्स, हे माझे मित्र आहेत। आणि त्यानंतर आहे दॅट म्हणजे ते, जी वस्तू किंवा व्यक्ती आपल्यापासून दूर अंतरावर आहे ती दाखवण्यासाठी आपण दॅटचा वापर करू शकतो। जसं की दॅट इज बुक, ते पुस्तक आहे, किंवा दॅट इज बिल्डिंग, ती बिल्डिंग आहे। आणि याचे अनेक वचन आहे दोज, जसं की दोज आर बुक्स, ती पुस्तके आहेत।
तर अशा प्रकारे आपण पाहिलं की कोणकोणती सर्वनामे आहेत आणि त्याच्यासाठी कोणकोणती सहाय्यकारी क्रियापदे वापरतात. तर वर्तमान काळामध्ये एम, इज, आर ह्याच्यापैकी एखादं वापरतात. जसं सर्वनाम असेल त्यानुसार एम, इज, आर पैकी एक वापरतात. आणि भूतकाळामध्ये वॉज किंवा वेअर वापरतात. भूतकाळात वॉज आणि वेअरचा वापर केला जातो. एकवचनासाठी वॉजचा वापर केला जातो आणि अनेक वचनासाठी वेअरचा वापर केला जातो. वर्तमान काळामध्ये जे एम, इज, आर आहे, एम हा फक्त आयसाठी वापरला जातो. आरचा वापर हा अनेक वचनासाठी केला जातो. एकवचनी यू साठी सुद्धा आरचा वापर केला जातो. तर इजचा वापर हा ही, शी, इट आणि धिस, दॅट साठी केला जातो. लेसन 1 इथे संपला आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल किंवा थोडंफार जरी समजलं असेल तरी व्हिडिओ पुन्हा बघा आणि समजून घ्या. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लवकरच भेटूया लेसन 2 मध्ये. बाय बाय.